नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत टिफिन स्पेशल रेसिपी. म्हणजेच लहान असो किंवा मोठे असो, प्रत्येकाला चीज पराठा भरपूर आवडतो. तर चला बनवूया असा चीज गार्लिक पराठा. अगदी झटपट आणि साधं सोप्या मेथडने आपण बनवणार आहोत. अगदी झंझट नाही आणि चिकचिक झिकझिक अजिबात होणार नाही. अगदी पटकन होईल. जास्त काही प्रिपरेशन नाही. चीज पाहिजे, गार्लिक पाहिजे, ग्रीन चिली पाहिजे, बस. ठेचा अवेलेबल असेल तर ठेच्यामध्येही करू शकता. पटकन जाऊन बघूया. असं लहान असो मोठे असो सगळ्यांना चीज पराठा खूप आवडतो. आणि छान ह्याला क्रिस्पी आणि टेस्टी बनवण्यासाठी आणि अगदीच कमी वेळेमध्ये आपण हे बनवणार आहोत. अगदी साध्या पोळी जसे आपण करतो अगदी तीच मेथड आपण वापरणार आहोत. हे जर तुम्ही बघू शकता भरपूर चीज आणि गार्लिक मेल्ट झालेले आहेत. आपला पराठा रेडी आहे. तर चला आता प्रिपरेशनसाठी काय काय लागणार आहे. पीठ लागणार आहे मळलेलं, ठेचा लागणार आहे हिरव्या मिरची आणि लसूणचा, चीज स्लाईस घेतलेले आहे मी, तर तूप लागणार आहे मेल्टेड, तेल किंवा तूप तुम्ही काही घेऊ शकता, आणि सुक्कं पीठ लागणार आहे लावण्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त काही चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब आणि पेरी पेरी मसालाही घेतलेला आहे. तुम्हाला असेल तर नक्कीच घ्या, ऑप्शनल आहे त्यामुळे मी दाखवलं नाही. आता इथं मी चपातीचा हुंडा घेतला. जितका आपली नॉर्मल चपाती असते तितका हुंडा घ्यायचा चपातीचा, आणि छानपैकी पातळ अशी ही चपाती लाटून घ्यायची. पूर्णपणे ही चपाती लाटायची. आपल्याला ह्याच्यात ओन्ली एकच घडी करायची. ह्याला तुम्ही सँडविच पराठाही म्हणू शकता. आपल्याला ह्याला जास्त फोल्ड करायची टेन्शन नाही, किंवा ह्याला रोल करायचं टेन्शन नाही, काहीच नाही. म्हणजे कशी घडी घालायची, कसं काय करायचं, परत लाटलं तर काय, अजिबात नाही. ह्याला एक सँडविच स्टाईलने आपण बनवणार आहोत. म्हणजे अगदीच तुम्ही नवशिके आहात किंवा झटपट करणार आहात पराठा तर हा सुद्धा करू शकता. आता ह्या पद्धतीने तुम्ही कोणतीही दुसरी स्टफिंगसुद्धा घालू शकता. तर पातळ अशी चपाती लाटून घेतली चौघा बाजूने. छान असं जे तूप किंवा तेल चौघा बाजूला पसरून घ्यायचं छान. आणि मग घ्यायचा एक अर्धा चमचा मी ठेचा घेतलेला, हिरवी मिरची आणि लसूण आणि कोथिंबीरसुद्धा आहे ह्याच्यात. तर ह्याची लिंक मी देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेचायची, तर ती जाऊन नक्की चेक करा. हिरवी मिरचीचा ठेचा घरच्या घरी आपण कसा बनवू शकतो ते. तर चला आता आपण इथं ठेचा जो घेतलेला आहे 1 चमचा, तो छान असा स्प्रेड करून घ्यायचा अर्ध्या पराठ्यामध्येच. म्हणजे आपल्या अर्ध्या चपातीमध्ये जो आपला ठेचा आहे तो छान असा पसरून घ्यायचा. तुम्ही हवं तर हाताने, अगर ठेचा पसवायचा नसेल, तिखट हाताला लागेल त्यामुळे, तर तुम्ही चमच्याने सुद्धाही स्प्रेड करू शकता. जसं आपण चिली पेस्ट वगैरे पसरून घेतो अगदी तसं चमच्याने सुद्धा स्प्रेड केलं तरी स्प्रेड होतं. चीजचे क्यूब घेतलेली मी, स्लाईस घेतलेली आहे मी, तर ते असे तुकडे करून मी असे पसरून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही चीज क्यूबसुद्धा किसून घेऊ शकता, मॉझरेला चीज. आता त्या स्लाईस अवेलेबल होते त्यामुळे मी स्लाईस घेतले. इझी आहे. असे छोटे छोटे पीस करून आपण ह्याला असेंबल करायचं आहे. आता चीज तर बसलेला आहे बरोबर ठेच्यावरती. त्याच्यावरती मी इथं टाकले चिली फ्लेक्स, काही पेरी पेरी मसाला टाकलेला आहे आधी. आता जे काही तुमच्याकडे मिक्स्ड हर्ब असेल, पिझ्झा सीझनिंग जे पाकिटात येतात ते टाकलं तरीही चालेल, नाही टाकलं तरीही चालेल. थोडीशी लाल मिरची आणि काळी मिरी पावडर टाकली तरी चालून जाईल. आता होतं इथं म्हणून मी टाकलं तिघंही जिन्नस. आता पेरी पेरी मसाला टाकला, थोडंसं स्प्रिंग केलं, मग रेड चिली टाकली, चिली फ्लेक्स टाकले, आणि आता ऑरेगॅनो किंवा मिक्स्ड हर्बसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. इथं जस्ट स्प्रिंग करून घ्यायचे आपल्याला आपल्या आवडीनुसार कमी जास्त. आणि आता ह्याला बस फोल्ड करायचं आहे आणि असा ह्याला दबाव द्यायचा आहे बघा. दाब द्यायचा म्हणजे ह्याला प्रेस करून घ्यायचं आहे. अगदी जसं आपण सँडविच वगैरे करतो किंवा टाको करतो अगदी त्याच प्रकारे. तर इथं आपला हा पराठा जो ऑलमोस्ट रेडी. आता बस ह्याला भाजायचं आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही जास्त करायचं नाही. असे ग्रिल मार्क येण्यासाठी सुरीने बस असं कट मारून घ्यायचे. खोलपर्यंत कट मारू नका, जस्ट ग्रिल मार्क येण्यासाठी. गरम तव्यावरती आपल्याला प्लेस करायचं आहे. जसं आपण नॉर्मल चपाती पराठा भाजतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. तेल तूप काही लावू शकता, मी इथं तुपाचा वापर केलेला आहे. तर हे बघा छान ह्याला अगदी 5-6 सेकंड भाजू द्या, आणि मग ह्याला आपण पलटी करूया. तर छानपैकी ह्याला मीडियम फ्लेमवरती नाही भाजणार आहे आपण इथं गॅसची फ्लेम फुल केलेली आहे. थोडी खिडकीजवळ माझा गॅस आहे त्यामुळे खिडकीतून हवा येत आहे, त्यामुळे फ्लेम जी आहे ती तुम्हाला हलत असेल, म्हणजे दिसत असेल हलताना, बट नेवर माइंड. तर हे बघा अजिबात चिपकत नाही आपला जो पराठा आहे ना, आणि इझी होतो पलटी करायलासुद्धा. अजिबात कठीण नाही. तुम्ही नवशिके असाल किंवा म्हणजे एक मी म्हणते ना की झटपट अगर काय पराठा करायचा तर हा पराठा अगदी साधा सोपा आहे. आपल्याला फोल्ड करायचं नाही त्याला, परत असं फोल्ड करा तसं फोल्ड करा, परत तो मसाला बाहेर पडतो तो टेन्शन अजिबात नाही. मसाला अगदी एका बाजूला जातो तेही टेन्शन नाही.
सँडविच पराठा आपण ह्याला म्हणू शकतो. तर हे बघा, छानपैकी खरपूस असं फुल गॅसवरती भाजायचं आहे. थोडक्यात म्हटलं तर फुल गॅसवरती आपला चीज पराठा भाजायचा. का तर एक तर तो क्रिस्पी भाजला जातो, प्लस थिंक की क्रिस्पी भाजला जातो आणि चीज आहे ना ते पटकन असे मेल्ट होऊन ते विरघळून बाहेर नाही येत. बहुतेक वेळा काय होतं की चीज आपण ओव्हर कुक केलं तर ती जास्त चिवी लागते किंवा मग ती बाहेरसुद्धा पडते ब्रेडच्या किंवा चपातीच्या. तर हे असं होणार नाही, ते मेल्ट होईल पण ते बाहेर येणार नाही. तर हे बघा, छान असं जे चीज पराठा आहे तर थोडासा होऊ शकतो. म्हणजे काय झालं की मी बोलता बोलता थोडी हवा येत होती ना, तर तवा जो आहे तो थोडासा गार झाला पंख्याच्या हवेने, त्यामुळे. बट असं जर तुमच्यासोबत होत असेल तर पहिला जो आहे ना तो गॅस जो आहे तो फुल करा आणि खिडकी वगैरे बंद करा. आता उन्हाळ्याचे दिवस एक गरम खूप होतं म्हणून हवाही हवी आणि पराठाही बनायला हवा. तर हे बघा, खरपूस असा अजिबात चिपकला नाही. आणि चीज जास्त, मी म्हटलं ना, चीज जास्त वेळ आपण गॅसवरती ठेवलं तर ते लगेच चिपकतं तव्याला. त्यामुळे हे बघा, आता आपला जो पराठा आहे तो रेडी आहे. चला आता प्लेटमध्ये लगेच काढूया. अलटी पलटी करत लगेच आपला पराठासुद्धा भाजून रेडी आहे. बऱ्याचपैकी काय होतं ना की असं गंमत होते. हे बघा, मी असं दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. चीज मस्तपैकी मेल्ट झालेली, अजून त्याला उघडलं तर ते बाहेरच आहे. माउथ वॉटरिंग झालेलं आहे. खूप टेस्टी आणि डिलिशियस बनतो हा पराठा. तर नक्की ट्राय करा आणि नक्की बनवा, कारण की अगदी झटपट आणि मुलांना तर हा सहज आवडतो. आता हे बघा, आता मी तो काढला आणि आता मी दुसरा टाकला आहे पराठा. परत एकदा दुसरा दाखवते मी तुम्हाला कसा भाजला तो. जसं मी म्हटलं की फुल गॅसवरतीच भाजायचा आपल्याला पराठा. अजिबात स्लो किंवा मीडियम फ्लेम नाही ठेवायची, फुल गॅसवरती भाजायचं आहे. म्हणजे छान खरपूस भाजला जाईल, प्लस जे चीज आहे ते छान असं मेल्ट होईल. तर हे बघा, पराठा चौघा बाजूने मस्त तूप वगैरे लावून घ्यायचं आणि जसं आपण नॉर्मल चपाती पराठे भाजतो अगदी तसं भाजून घ्यायचं. गॅसची फ्लेम फुल करायची. ह्याच्यात ऑलरेडी जास्त काय शिजवायची गरज नाही आहे. तर हे बघा, दोघं पराठे माझे भाजून रेडी आहे. तर चला आता पटकन जाऊन सर्व करूया. चीजी पराठा इज रेडी. अगदी साधं सोपं चीज सँडविच पराठा पण म्हणू शकतो किंवा ह्या प्रकारे तुम्ही अनेक पराठेसुद्धा करू शकता. कोबीचा, मुळ्याचा, बटाट्याचा, कांद्याचा, ह्याच पद्धतीने तुम्ही स्टफिंग फिल करून अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे पराठे करू शकता. आय होप तुम्हाला ही झटपट होणारी चीज पराठाची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा कसा झाला तो चीज पराठा. लहान असो किंवा मोठे असो, प्रत्येकाला आवडेल हा चीज गार्लिक पराठा. तर चला पटकन जाऊन बनवूया असा चीज गार्लिक पराठा. आणि टिफिनसाठी एकदम उत्तम ऑप्शन आहे, झटपट होणार आणि स्वादिष्ट होणार. तर आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.